पण मग आता तुम्ही जे म्हणालात की आहाराच्या वेळा त्या पाळल्या गेल्या पाहिजेत, हो. पण आताची लाईफस्टाईल बरेच जणांची अशी आहे की काही नाईट शिफ्टला असतात, हो. काही डे शिफ्टला असतात, हो. पण तेही काही टायमिंग नसतं. हो. कितीही वाजतात जेवायला, दुपारी कितीही वाजतात, रात्री कितीही वाजतात. बरोबर. मग अशी ज्यांची लाईफस्टाईल आहे तर त्यांनी त्यातल्या त्यात काय केलं पाहिजे हे फॉलो पहिली गोष्ट करण्यासाठी? म्हणजे आपण आपल्याला प्रायोरिटी देणं, आपल्या हेल्थला प्रायोरिटी देणं ही खूप गरज आहे, हम्म. काळाची गरज आहे. कारण का आज करिअरला किंवा आपण म्हणतो की आर्थिक दृष्ट्या खूप महत्व दिलं बरोबर, जात आहे बरोबर. आणि विच इज रॉंग. कारण का तुम्ही आज जो पैसा कमवणार आहात नंतर जाऊन तोच पैसा तुम्हाला हेल्थसाठी वाया घालवायला लागेल. करेक्ट. सो तसं न करता आताच तुम्ही वेळा पाळणं ही गरज आहे. त्याला कुठेही आपण मार्ग शोधून काढणं की अरे ठीक आहे काही हरकत नाही, तसं न करता वेळा पाळणं. 1 वाजलाय, 1 ते 2 मध्ये तरी जेवण झालं पाहिजे. ऍटलीस्ट एवढं तरी आपण फॉलो करायला पाहिजे. मग त्याप्रमाणे तुमचं मॅनेजमेंट ऑफ टाइम होणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर मग तुम्ही किती काम करा. कारण का असे मी खूप व्यक्ती पाहिलेत खूप सक्सेसफुल आहेत, म्हणजे सॅटर्डे संडे पण वर्किंग आहे त्यांचं काही वेळांमध्ये, पण इन फ्युचर त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. म्हणून आपण वेळेवर आपल्या जी काही आपली प्रकृती आहे, आपलं शरीर आहे त्याला प्रायोरिटी देणं गरजेची आहे.